काय अगदी एरंडासारखं वाढलं आहे. ही संज्ञा एरंडीची जोमाने वाढण्यामुळे आली आहे. एरंड ही जोरात वाढणारी व अत्यंत उपयोगी वनस्पती आहे. ही सर्वत्र असते. ही भारतात सर्वत्र आढळते. त्याचे फायदे पाहूया. वातावर हे मोठे औषध आहे. कोणत्याही प्रकारचा वात झाला असेल, पोटदुखी, नळ, पित्त, वात, अंगातून लचक येणे, सर्वांगावर एरंडाचा काढा अत्यंत गुणकारी. एरंडाची मुळे स्वच्छ धुवून पाण्यात मंद आचेवर उकळावीत. मिश्रण आटू द्यावे. एरंडाचा काढा 8 भाग शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यावा. औषध म्हणून घेताना त्यामध्ये 1 चमचा मध घाला. वात विकार कमी होण्यास मदत होईल. एरंडाचा काढा घेतल्यास शौचास साफ होण्यास मदत होईल. मुळमांच्या पानांचा व बियांचे पोटीस करून रोज शेक दिल्यासही सूज उतरण्यास मदत होईल. कोणत्याही प्रकारच्या सुजेवर एरंडाच्या मुळांचा काढा देतात. गुडघे वगैरे सांध्याचा आराम असलेल्या सूज एरंडाची पाने वाटून तो लेप गरम करून सुजेवर बांधला असतात. तेथेच एरंडाच्या मुळांचा काढा सकाळ संध्याकाळ 1 चमचा घ्यावा. ताबडतोब सांधेची सूज कमी होण्यास मदत होईल. एरंडाच्या बियांचे काढलेले तेल जुलाबासाठी फार मोठे औषध आहे. जुलाब होताना पोटात वगैरे दुखत नाही. याने पाण्यासारखे पातळ जुलाब न होता मलाचे जुलाब होतात. हे अत्यंत सौम्य आहे. जुलाब न होता जरी पोटात राहिले तरी काही अपाय होत नाही. जन्माला आलेल्या मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना ह्या तेलाचा जुलाब घेण्यास हरकत नाही. 10 ग्रॅमपासून ते 3 ग्रॅम पर्यंत जुलाबासाठी एरंडे तेल देतात. एरंडे तेल सुंठीच्या काढ्यातून घेतल्यास वास कमी होतो. हमवातामध्ये ताप, सांधेदुखी, अपचन या लक्षणांनी रुग्ण त्रस्त असतो. शिवाय सांध्यावर सूज येते. अशा वेळी एरंड, मूळ, सुंठ, गुळवेल यांचा काढा करून सोबत केल्यास आराम मिळतो. कारण काढ्यातील सुंठ पाचक म्हणून, गुळवेल पाणी कमी करण्यास, एरंड मूळ वातनाशक म्हणून उत्तम कार्य करते. अविरत जेवण, सतत बसून काम करणे, व्यायाम न करणे यामुळे बद्धकोष्ठता म्हणजे पोटात साफ न होण्याच्या तक्रारी जाणवते. शिवाय शौचाला खडा होतो. अशावेळी एरंड तेल 1 चमचा प्रमाणात रात्री झोपताना घ्यावा. त्यामुळे आतड्यात शिकणपणा येऊन वात कमी होतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. वातामुळे बऱ्याचदा टाचा खूप दुखतात. यावर एरंड तेल चोळून शेक दिल्यास आराम मिळतो. बाळंतीणमध्ये स्तनप्रदेशी वेदना होतात. अशावेळी एरंडाच्या पानांची शेकावी. त्या वेदना दुधामुळे असतील आणि सूज असेल तर नक्कीच चांगला फायदा होतो. सुलभ प्रसूतीसाठी एरंड तेल, गर्भवती स्त्रियांसाठी 5व्या महिन्याच्या पुढे दर महिन्याला डॉक्टर सल्ल्याने एरंड तेल पोटात घ्यावे. मग 9व्या महिन्यापासून दर 8 दिवसांनी एरंड तेल घ्यावे. याचा परिणाम म्हणजे गरोदर स्त्रियांची प्रसूती सुलभ होण्यास मदत होईल. वृषणवृद्धीच्या विकारावर रोज सकाळी एरंडे लावा. जुलाब घ्यावा व रोज 2 वेळा एरंड तेलाने मालिश किंवा तेलाने चांगले चोळावे. महिन्याभरात वृषणवृद्धी विकार बरा होतो. एरंडाच्या तेलाच्या बियांचे काढलेले तेल जुलाबासाठी फार मोठे औषध आहे. जुलाब होतात, पोटात वगैरे दुखत नाही. याने पाण्यासारखे पातळ जुलाब न होता मलाचे जुलाब होतात. हे अत्यंत सौम्य आहे. जुलाब न होता जरी पोटात राहिले तरी काही अपाय होत नाही. जन्माला आलेल्या मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना ह्या तेलाचा जुलाब घेण्यास हरकत नाही. 10 ग्रॅमपासून ते 3 ग्रॅमपर्यंत जुलाबासाठी एरंड तेल देतात. एरंड तेल सुंठीच्या काढ्यातून घेतल्यास वास येत नाही. हमवाताच्या मध्ये ताप, सांधेदुखी, अपचन लक्षणांनी रुग्ण त्रस्त असतो. शिवाय सांध्यावर सूज येते. अशावेळी
एरंडमूळ, सुंठ, गुळवे यांचा काढा करून सेवन केल्यास आराम मिळतो. कारण या काढ्याचे सुंठ पाचक म्हणून, गुळवे पात कमी करण्यात, एरंड वातशामक म्हणून उत्तम कार्य करते. अविरत जेवण, सतत बसून काम करणे, व्यायाम न करणे यामुळे बद्धकोष्ठ म्हणजे पोट साफ न होण्याची तक्रार जाणवते. शिवाय शौचाला खडा होतोय. अशा वेळी एरंडातील 1 चमचा प्रमाणात रात्री झोपताना घ्यावं. त्यामुळे आतड्यांचा शीघ्रपणा येऊन वात कमी होतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. वातामुळे बऱ्याचदा टाचा खूप दुखतात. त्यामुळे एरंड तेल चोळून शेक दिल्यास आराम मिळतो. महिलांमध्ये सुलभ प्रसूतीसाठी एरंड तेल, गर्भवती स्त्रियांसाठी 5व्या महिन्यापासून पुढे दर महिन्याला डॉक्टर सल्ल्याने एरंड तेल पोटात घ्यावे. मग 9व्या महिन्यापासून दर 8 दिवसांनी एरंड तेल घ्यावे. याचा परिणाम म्हणजे गरोदर स्त्रियांची प्रसूती सुलभ होण्यास मदत होईल. अनेक व्यक्तींना बेशुमार पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही, डोके गरम राहते, टाळूचा भाग गरम होतो, डोळ्यावर पण मारल्यासारखे होते, सारखे डोके दुखत असते, चैन पडत नाही, विचार मार्ग सुरू झाले म्हणजे झोप अजिबात येत नाही. त्रास होणाऱ्या व्यक्तीने रोज डोक्यात व तळपायास सावकाशपणे एरंड तेल काचेच्या पात्राने चोळून तेल जिरवावे व तळपायांना तेल लावावे. डोके, तळपायापर्यंत सावकाशपणे जिरवावे व तळपायांना तेल लावावे. डोके, तळहात व तळपाय यांना एरंडाचे पान बांधावे. हे आपण काही दिवस केल्यास गुण खात्रीने येतो. काही व्यक्तींना सारखा श्वास लागतो, चावत नाही, छाती भरल्यासारखी वाटते, चढवत नाही. अशा वेळी 1 पट एरंड ते 2 पट मध एकत्र करून घेतल्यास तो काढा पिऊन घ्यावा. मलाची शुद्धता झाली म्हणजे श्वास कमी होतो. तसेच जुन्या संधिवातास त्रास असेल तर थोडाभर एरंडमूळ थोडे कुटून अर्धा लिटर पाण्यात अष्टामांश काढा करावा व तो गाळून त्यात अर्धा चमचा मध टाकून तो प्या. वाटून गरम करून सुजेवर बांधावी. किंवा जर पोट बारीक राहून दुखत असेल, भूक लागत नाही, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता, ढेकर, अन्नावर वासना नसते, अशा वेळी एरंड मुळाचा काढा 1 अष्टामांश करावा. त्यामध्ये हिंग, पादेलान व सुंठाची पावडर 4 आठवडे घ्यावे. त्याने आपणास फरक पडेल. अनेक वेळा थंडीच्या उष्णतेने अनेकांना भेगा पडतात. अशा वेळी एरंडाचे बारीक वाटून यात थोडे दूध घालून ते मिश्रण ओठांना लावावे. भेगा मऊ पडून आराम मिळतो. न सांगता येणाऱ्या भेगा, गरवाट त्रास अनेकांना होतोय. अशा वेळी एरंडाची मुळी पाण्यात उकळावी, गळगाठावर लेप द्यावा. तसेच त्वचेसंबंधी गडद डाग, स्ट्रेच मार्क्स किंवा जखमेवरच्या खुणावर एरंड तेल लावल्याने त्याचे डाग कमी होण्यास आणि एरंडाच्या काही तेलाने त्या ठिकाणी मसाज केला त्यामुळे तुमच्या त्वचेला खूप फायदे मिळतात. ही त्वचेला मॉइश्चरायझर करते, त्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि डाग कमी होतात. एरंड तेल लावल्याने मुरुमांचे सूज कमी होऊन ती लवकर बरी होण्यास मदत होते. एरंडामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फॅटी ॲसिड असतात. ते मुरूम लवकर बरे करतात, जे त्वचेची छिद्रे बंद करत नाहीत, डाग कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर यामध्ये चांगली फॅट असते, त्वचेला पोषण देते. सध्याच्या काळामध्ये स्किनचा वापर फार वाढल्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा, डोळ्यांचे जळजळ वगैरे त्रास वाढत चालले आहेत. आपण रोज डोळ्यामध्ये 1 थेंब एरंड तेल घातल्याने डोळ्यांच्या समस्यांपासून आराम मिळेल. डोळ्यात कुसर गेली किंवा डोळ्यात खुपत असेल तर डोळ्यात एरंड तेल 1 थेंब टाकल्याने
फायदा होईल. केसांसाठी कोंडा होणे, केस कोरडे होणे, केस गळणे, केस आकार पांढरे होणे यांचा प्रतिबंध होण्यासाठी आठवड्यातून एकदा डोक्याला मसाज करून 1 तासाने फार तीव्र नसलेल्या शॅम्पूने केस धुवावेत. त्याने फायदा होईल. पूर्वीच्या काळी घरात वर्षासाठी धान्य साठवून ठेवताना त्याला एरंडी तेल लावण्याची पद्धत होती, जेणेकरून धान्यात पोळकिडे होण्यास प्रतिबंध होत असे. एरंडी तेल लावल्याने धान्य वापरले त्याला लावलेले थोडे एरंडी तेल पोटात गेल्याने काही त्रास होत नाही. याचाच अर्थ आपण धान्याला एरंडी तेल लावलं तर त्यामध्ये किडे होत नाहीत. या अशा अनेक फायद्याकरता आपण एरंडी तेलाचा अवश्य वापर करा. आपल्या आरोग्याला निश्चित फायदा होईल.